हो नाही करता करता यंदाची दिवाळी गावी करायचं ठरलं. हॅलो, मी सोनाली स्वागत करते तुमचं माझ्या मिनी व्लॉगमध्ये. हा जो दिवाळी फराळ मी बनवून घेतला होता, तोही सोबत घेतला. या लेयर्सवाल्या करंज्या यापूर्वी मी कधीच ट्राय केल्या नव्हत्या. काकूनी खूप छान बनवल्यात. सोबतच मी बनवलेले बेसनचे लाडू देखील पॅक केले. संध्याकाळचा स्वयंपाक बनवायचा शिल्लक होता आणि लाडूला बाहेर जायचं होतं. ती या बेबी कॅरियरमध्ये खूप एन्जॉय करते आणि खरंच खूप युजफुल थिंग आहे. याची लिंक तुम्हाला हवी असेल तर कमेंट करा. त्यानंतर माझी बॅग पॅक केली आणि सकाळी लवकर उठून जायचं ठरलं. पण सकाळी उठल्यानंतर सर्व काही कामं आवरता-आवरता 10 कधी वाजले कळालंच नाही. कारण आता घरी कोणी नसणार आहे म्हटल्यावरती बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या आवरूनच जाव्या लागतात. लाडूला आणि आनेला मात्र खूप जास्त घाई होती. ते अगोदरच गाडीत जाऊन बसले आणि माझे वडील आम्हाला न्यायला ही गाडी घेऊन आलेले आहेत. आता वडिलांचं लेकीवरचं जे प्रेम आहे त्याची तुलना आपण इतर कुठल्याच प्रेमासोबत कधीच करू शकणार नाही. माझं माहेर हे नांदेड जिल्ह्यामध्ये 10 तासांचा प्रवास. एवढा प्रवास करून ते मला न्यायला आले आणि आता माझ्यासोबत ते प्रवास करतायत. आणि यावेळेस ना एवढी जास्त ट्रॅफिक होती पुण्याच्या बाहेर पडायलाच आम्हाला जवळपास 4 तास लागले. 10 तासाचा प्रवास हे 15 ते 16 तासाचा प्रवास ठरला आणि मी तर खूप जास्त थकले होते. तर विचार करा या वयामध्ये माझे वडील किती थकले असतील. त्यानंतर संध्याकाळी भूक लागली म्हणून आम्ही एका ठिकाणी जेवण करण्यासाठी थांबलोत. लाडूला देखील फिकं वरण आणि भात मागवलं, तिलाही भरवलं आणि त्यानंतर समोरच्या प्रवासाला लागलो. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.